या मोर्चाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन आणि गृह खात्याचा दबाव होता। सकाळी ज्यावेळेला पोलीस माझ्या घरी आले त्यावेळेला जे कोणी संबंधित अधिकारी माझ्या घरी आलेले मी त्यांना विचारलं की साहेब मी मोर्चा मराठीसाठी काढतोय आणि मराठीसाठी ज्यावेळेला मी मोर्चा काढतोय त्यावेळेला अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रात, सो याचा त्रास तुम्हाला होणार नाही आहे का? तर ते म्हणाले अविनाश मला हे सगळं माहिती आहे पण माझ्यावर खूप दबाव आहे तुला इथनं घेऊन जाण्याच्या बाबतीत। सो मी रात्री 3 वाजता माझ्या घरी माझा मुलगा आणि माझी बायको होती, मी कुठल्याही वादात पडलो नाही कारण खूप पोलीस होते माझ्या घराखाली, वरती खूप पोलीस होते। मी माझे 2-3 सहकारी बोलवले आणि सकाळी खाली उतरलो। परंतु जी काही त्याच्यानंतर वसई विरार आणि या पट्ट्यातनं आमचे 1,500च्या वरती महाराष्ट्र सैनिक या लोकांनी अटक केले होते। त्याच्यानंतर लोक रस्त्यावर उतरली, पोलीस येत होते, महिलांना गाडीत भरत होते, आमच्या लोकांना गाडी उचलून घेऊन जात होते। मला कळत नव्हतं की आमच्या लोकांना उचलून का नेत आहेत, आम्ही काय आतंकवादी आहोत का, आम्ही काय दहशतवादी आहोत का? प्रतिक्रिया घेतल्या जे कुठल्याही पक्षाशी संबंध नव्हते, मराठी लोक होती इथली, त्यांनी देखील जमा झाले म्हणून त्यांना मी तेच सांगतोय की तुम्ही नक्की मीरा भाईंदर हे महाराष्ट्रात आहे की राजस्थान आणि गुजरातमध्ये आहे? आणि जर मीरा भाईंदर महाराष्ट्रात असेल तर मराठी माणसाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे। त्यांच्यावरती बाटली देखील फेकली गेली। मी पुन्हा सांगतो प्रताप सरनाईकांच्या बाबतीत इथे जे झालं ते योग्य नाहीये, कारण तो ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला मराठी माणूस म्हणून आला होता। मागच्या 2 दिवसापासून मला त्यांचे स्टेटमेंट आवडत नव्हते, पण आज सकाळपासून त्या मराठी माणसाला का नाही मोर्चा काढून दिला याच्या बाबतीमध्ये ते बोलत होते। सो जर एखादा माणूस मराठी माणूस म्हणून जर एखादा मोर्चा देत होती, कारण मी त्यांची टीव्हीवर एक बाईट ऐकली त्यात ते म्हणाले की मी आमदार आणि मंत्रीची चादर बाजूला काढून मराठी म्हणून इथे आलेलो आहे। सो मला असं वाटतं की जर एखादा मराठी माणूस आपल्या सोबत येत असेल तर त्याला प्रेमाने घेतलं पाहिजे।